खरं तर मतदारांनी पैसे घेणं म्हणजे एक तर लोकशाहीची खरं तर हत्या म्हणावं लागेल, परंतु सर्वच पक्ष आता पैसे वाटायला लागलेत आणि यांनी काही स्वतःच्या शेतातलं कापूस सोयाबीन विकून मतदारांना पैसे देत नाहीत. यांनी पैशाचा अपहार केला, यांनी घोटाळे केलेत, यांनी भ्रष्टाचार करूनच पैसे कमवले. त्याच्यामुळे मतदारांनी लोकशाही टिकवायची असेल तर यांचे सगळ्यांचे पैसे घ्यायचे आणि योग्य उमेदवाराला मतदान दिलं पाहिजे. मतदारांनी सगळ्यांचे घ्यावे आणि ओबीसींना मतदान करावे. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे. भामट्या बोगस ओबीसी उमेदवारांकडून 10,000 रुपये घ्या, पण ओरिजिनल ओबीसी उमेदवाराला मतदान करा. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा मतदारांना सल्ला. आज दिनांक 28 रोजी रविवारी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महापालिकेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आरोपप्रती आरोपाच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवार काही स्वतःच्या शेतातील कापूस मका विकून मतदारांना पैसे देत नाहीत. त्यांनी भ्रष्टाचार करून पैसे कमावले. त्यामुळे मतदारांनी सगळ्यांचे पैसे घ्यावे आणि ओबीसींना मतदान करावे. ओबीसी उमेदवार नसेल तर दलित, आदिवासी आणि मुस्लिम उमेदवारांना मतदान करा, असं आवाहन ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जालन्यातील मतदारांना केलं आहे. येत्या काही दिवसात जालना महापालिकेसाठी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाघमारे यांनी मतदारांना हे आवाहन केलंय. या निवडणुकीत जर बोगस जात प्रमाणपत्र काढून उमेदवार निवडणूक लढत असेल तर त्याच्याकडून 10,000 रुपये घ्या आणि ओरिजिनल ओबीसी उमेदवाराला मतदान करा, असं आवाहन वाघमारे यांनी केलं आहे. खरं तर मतदारांनी पैसे घेणं म्हणजे एक तर लोकशाहीची खरं तर हत्या म्हणावं लागेल, परंतु सर्वच पक्ष आता पैसे वाटायला लागलेत आणि यांनी काही स्वतःच्या शेतातलं कापूस सोयाबीन विकून मतदारांना पैसे देत नाहीत. यांनी पैशाचा अपहार केला, यांनी घोटाळे केलेत, यांनी भ्रष्टाचार करूनच पैसे कमवले. त्याच्यामुळे मतदारांनी लोकशाही टिकवायची असेल तर यांचे सगळ्यांचे पैसे घ्यायचे आणि योग्य उमेदवाराला मतदान दिलं पाहिजे. ओबीसीला मतदान दिलं पाहिजे, ओबीसी नसेल तर एससीला मतदान दिलं पाहिजे, एससी नसेल तर एसटीला दिलं पाहिजे, एसटी नसेल तर मुस्लिमांना मतदान दिलं पाहिजे, आदिवासींना मतदान दिलं पाहिजे. आपल्याला जे कोणी आपलं काम करत असेल, आपल्याला कोणी न्याय देण्याचं काम करत असेल, आपल्या सर्व गोष्टी ऐकून घेत असेल, अशा उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. परंतु पैसे, माझं मत आहे, सर्व उमेदवारांकडून आता पैसे घेण्याचं काम करावं आणि योग्य मतदाराचं बटन दाबण्याचं काम या महानगरपालिका क्षेत्रातील लोकांनी करावं आणि योग्य व्यक्तींना, योग्य त्यामधून योग्य उमेदवार निवडून कसे येतील याकडे सर्वांनी लक्ष देण्याचं काम करावं. जसा अंबडमध्ये किंवा कोल्हापूरमध्ये इतर ठिकाणी जे पैसे वाटप झालं त्याच पद्धतीने पैसे वाटप होण्याची शक्यता आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, जर बोगस प्रमाणपत्र काढलेला किंवा कुठं प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र काढलेला व्यक्ती जर पैसे वाटप असेल, अशा ठिकाणी त्या वार्डामध्ये मतदारांना काय आवडतं? बोगस प्रमाणपत्र काढून ओबीसीची जागा बळकावून घेण्यासाठी जर सत्य म्हणजे पैशाचा गैरवापर करून निवडून येण्याचे प्रयत्न करत असेल तर अशा उमेदवाराचे पैसे घेतले पाहिजे ना. याने कुठे नांगर हाणून किंवा कापूस शिकून पैसे नाही आणलेले, ते पैसे आपलेच. तुमच्या त्यांनी भ्रष्टाचार करून तुमचे जनतेचे पैसे लुटलेले आहेत. त्यामुळं अशा भामट्या उमेदवाराचे, डुप्लिकेट उमेदवाराचे पैसे घ्यायचे. त्यांनी 5,000 दिले तर कमी पडले म्हणायचं, आणखी 5,000 दे, परंतु मतदान योग्य उमेदवाराला केलं पाहिजे, मूळ ओबीसीला केलं पाहिजे आणि काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान देण्याचं काम केलं पाहिजे.